ओके, तुम्ही पाहत आहात ह्या तिन्ही हेअरस्टाईल्स मी सेल्फ म्हणजे स्वतः क्रिएट केलेले आहे माझ्या स्वतःच्या केसांवर. तर मी जर करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या हेअरस्टाईल कशा करायच्या ते सांगणार आहे विदाउट युजिंग डोनट. हो फ्रेंड्स, विदाउट युजिंग डोनट हेअरस्टाईल कशा क्रिएट करायच्या ते मी सांगणार आहे. डोनट काय होतं, असा हा एवढा मोठा जो डोनट आहे बघू शकता किती मोठा आहे. एकतर आपले शॉर्ट हेअर या डोनटवर व्यवस्थित स्प्रेड होत नाही आणि तो लावल्यानंतर काय होतं ना, आपल्याला कधी कधी इचिंग मला तरी होते, माझ्या मानेला इचिंग होते आणि माझ्या मानेवर तो खूप जड हेवी वाटतो आणि सोबतच याला अप्लाय करणं, याला लावणं, कॅरी करणं खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. तर विदाउट युजिंग दिस डोनट आपण हेअरस्टाईल कशा करायच्या हे आता पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रणाली, मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लगेचच कळतील. मी या चॅनलवर मेकअप रिलेटेड व्हिडिओज घेऊन येतेस. तर आज आपण पाहणार आहोत डोनट शिवाय हेअरस्टाईल कशी करायची. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हेअरस्टाईल नंबर 1, स्लिक बन विदाउट युजिंग सच टाईप ऑफ डोनट्स. तर सुरुवातीला आपण हा स्ट्रिकचा हेअर सिरम घेऊया. 1 ड्रॉप इज इनफ आणि आपल्या हेअर लेंथला लावायचा आहे तो, म्हणजे हेअर थोडे मॅनेजेबल होतील, आपण त्याला व्यवस्थित फिक्स करू शकू, त्याची हेअरस्टाईल छान करू शकू. सर्व हेअर्स छान विंचरून घ्यायचे आहे, डीप टँगल करायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे, तुमच्याकडे असा टेलकोम असेल खूप छान आणि इझिली हेअरस्टाईल होते. आणि मी आज साईड पार्टिशनमध्ये हेअरस्टाईल तुम्हाला करून दाखवणार आहे. इयर टू इयर पार्टिशन घ्यायचं आहे, कानाच्या समोरून एवढाच पार्ट, बाकी हेअर मागे न्यायचे. ओके फ्रेंड्स, इथे नेक एरियावर छोटीशी पोनी घातली आहे. असा रबर घ्यायचा आहे आपल्याला, टाईटच तो बांधायचा आहे. ओके, नंतर अशा बॉबी पिन्स घ्यायच्या. या बॉबी पिन्सनी हा छान फिक्स करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी 2 टाकायच्या. पहिले ती बॉबी पिन टाकायची आहे अशी आणि मग ती उभी करून आतमध्ये इन्सर्ट करायची. ओके, हे खाली केस जे उरले आहे, छोटा रबर लावायचा आहे, याला व्यवस्थित लावायचं आहे, छोट्या बनमधनं काढायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित फिक्स करायचं आहे. एक्स्ट्रा केस दिसत असतील तर ते पिननी सेट करून घ्या. छोटासा असं छान बन क्रिएट झाला आहे. आता आपल्याला समोरून त्याला केसांना, उरलेल्या केसांना फिक्स करायचं आहे. थोडं बॅक कोम करायचं 3 टाइम्स. दिसतंय तुम्हाला, या बनच्या भोवती असं रॅप करायचं आहे. इकडनं एकदम स्लीक आलेलं आहे. आता आपल्याला त्याला स्लीक लुक द्यायसाठी काय करावं लागेल, पहिले मी इकडची तुम्हाला फिक्स करून दाखवते. सेम तशीच घ्यायचं, असं छान कोम करायचं आहे. 1 2 3 आणि याला सुद्धा असं मागे नेऊन आता ह्याला इकडच्या साईडनी या डायरेक्शननी, म्हणजे क्रिस क्रॉस आपल्याला पॅटर्न दिसतो आणि त्याला सुद्धा इथे छान फिक्स करायचं आहे. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, पुन्हा असा हा वॅक्स स्टिक येते आणि छान संपूर्ण केस जे आहे एक्स्ट्रा आलेले या स्टिकनी छान याला लावायचं, याच्यावर अप्लाय करायची. बघू शकताय तुम्ही केस कसे छान व्यवस्थित सेट होतात. ओके, तुम्ही बघू शकताय समोरून असा हा स्लीक लुक दिसतोय तुम्हाला. ओके, छान एकदम चापून चोपून केस मी छान सेट केलेले आहे. आणि आता मी तुम्हाला बॅक दाखवते. ओके, कॅन यू सी? हेअरस्टाईल नंबर 2. आता याच सेम बेसवर मी तुम्हाला दुसरी हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. सेम मागून अशीच पोनी ठेवायची आहे. केस छान विंचरून घ्यायचे समोरचे, याला छान असा ट्विस्ट करायचा आहे. जेवढा जास्त ट्विस्ट कराल तेवढा आपल्याला इथे ट्विस्ट दिसतोय. आणि ट्विस्ट केल्यानंतर बॉबी पिन घ्यायची आणि पुन्हा ही जी आपली पोनी आहे यावर इकडं पण तसंच करायचं आहे. तुम्हाला जर फ्लेक्स काढायचे असतील तर आधीच काढून घ्या. मी एका साईडने काढणार आहे. फेसला एक छान आकार मिळतो त्याने. तर याला पण छान असं ट्विस्ट करायचं आहे. जेवढं जास्त टाईटली तुम्ही ट्विस्ट कराल तेवढा तो इफेक्ट तुम्हाला समोरून दिसेल. ओके, आणि याने काय होतं ना, तुमची जी स्किन आहे थोडी ताणला जाते आणि असं शार्प लुक तुम्हाला मिळतो. सेम बॉबी पिन घ्यायची आणि याला सुद्धा या पोनीच्या अराउंड फिक्स करायचं आहे आपल्याला. छान टाईटली फिक्स करायचं आहे. आणि फ्रेंड्स, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही असे दोन्ही साईडचे बॉबी पिननी
फिक्स करायला जाल तेव्हा काय करायचं ना, मोस्टली लक्षात ठेवायचं, जर आता मी इकडच्या साईडनी फिक्स केलं, या साईडनी फिक्स केलं, पण ह्या दोन्ही पिन्स ना अशा क्रिसक्रॉस झाल्या पाहिजे, एकमेकावर आल्या तर फार छान आहे. त्यामुळे तुमची हेअरस्टाईल ना छान लॉक होईल आणि लवकर लूज पडणार नाही आणि फिक्स होईल. ओके, मी तोच प्रयत्न केलेला आहे. दोन्ही पिन्स एकमेकामध्ये इंटरलॉक झालेले आहे. कॅन यू सी? ही अशी पोनी घेतली आपण केलेली आहे. याचे 2 पार्ट करायचे आणि याची ना आपल्याला अशी लूज ब्रेड गुंफून घ्यायची आहे, पण एक रफली ब्रेड गुंफायची आहे. याला असा रबर लावून घ्यायचा इथे, पण हा जो रबर आहे हा मात्र एकदम फिक्स लावायचा. आपली जी ब्रेड आहे ती निघाली नाही पाहिजे. अशी जर तुमच्याकडे माळ असेल तर फार छान. ओके, त्याला मी असं मिडलमध्ये रबर लावलेला आहे. कॅन यू सी? रबरच्या आतमध्ये तो टाकायचा आहे आपल्याला. यू पिन आतमध्ये गेल्यावर ते दिसत पण नाही. आणि हाते जे उरलेले केस आहे याचे 2 पार्ट करायचे आपल्याला. या पार्टमध्ये ही वेणी अशी छान गुंफून घ्यायची आहे. काही नाही, लूजच करायचं आहे. त्याच्या भोवती आपल्याला सगळे केस असे रफली या छोट्याशा वेणीला रबरनी सिक्युअर करायचं आहे. जर चांगलं हवं असेल तर थोडं तुम्हाला त्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. ओके, पुन्हा याला थोडं लूज करू शकता तुम्ही. कॅन यू सी? आता ही आपली वेणी. ओके, थोडं टाईट करायचं आहे, याला असा गोल करून घ्यायचं आहे, खालून न्यायचं आहे वेणीच्या. पुन्हा अशा बॉबी पिननी ही सिक्युअर करायची आहे पहिली वेणी. यू पिन आणि बॉबी पिनच्या साहाय्याने तुम्ही या वेणीला छान सेट करू शकता. ती आतमध्ये जो रबर लावला आहे त्यावर ती छान फिक्स होते. आणि पुन्हा या सेम वेणीचा आणि यालासुद्धा सेट करायचं आहे. यू पिननी सेट करायचं आहे केसांमध्ये. असं थोडंसं रँडमली सेट केलं तरी चालेल, पण हा लुक छान येतो आहे. आणि तुम्ही बघू शकताय समोरून फ्रंट असं दिसणार आपल्याला. ओके, आणि मागून असं दिसणार. हेअरस्टाईल नंबर 3 ती आहे फ्रेंच नॉट. तुम्हाला कदाचित वाटेल की स्वतः कसा क्रिएट करायचा, पण मोस्ट ऑफ द सेलिब्रिटीज तो विअर करतात. त्यांची हेअरस्टायलिस्ट असतात, त्यांना ती हेअरस्टाईल कॅरी करून देण्यासाठी. पण आज मी तुम्हाला स्वतःची फ्रेंच नॉट कसा घालायचा हे दाखवणार आहे. ओके फ्रेंड्स, सर्व केस जे आहे डिटेंगल करून घ्यायचे, विंचरून घ्यायचे नीट्स. मी साईड पार्टिशन केली आहे. संपूर्ण केस वन साईडचे मागे देते आहे मी. छान केस विंचरून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला अशा ह्या कमीत कमी 3 ते 4 बॉबी पिन्स लागतील. अशा यू पिन्स लागतील. तर ह्या हँडी असू द्या, अशा मोठ्या यू पिन्स असतील तर खूप छान. यावर पण केस छान सेट होतात. संपूर्ण केस लेफ्ट साईडचे केस विंचरायचे आहे, वरून पण छान विंचरायचे आहे. आणि मानेच्या मधून इथून एक बॉबी पिन लावायची, फिक्स करायची ती टाईटमध्ये. त्याच्यावरूनच हा बॉबी पिनचं जे तोंड असतं त्याला दाबातच दुसरी बॉबी पिन लावायची उभी. आता पुन्हा सेम तसंच करायचं. तिसरी बॉबी पिन आपल्याला लावायची आहे, म्हणजे ते काय होईल, लॉक होईल. चौथी पिन लावताना वरून या तिसऱ्या पिन तोंड लॉक करायचं. आता हे जे उरलेले केस आहे आणि इकडनं याला व्यवस्थित विंचरून घ्यायचं. एका फिंगरनी टर्न करायचं आहे. ओके, आणि हे उरलेले केस ट्विस्ट आलाय आणि अशी मोठी बॉबी पिन घ्यायची आहे, आतमध्ये टाकायची आणि पूर्ण वेणीच्या आतमध्ये टाकायचं आहे. आणि हे या केसांना पूर्ण असे छान आतमध्ये ट्विस्ट करायचं आहे, दाबायचं आहे छानपैकी आतमध्ये. आणि छोट्या यू पिननी याला छान सेट करायचं आहे. ठीक आहे. आणि हे जे वरनं आलं आहे याला थोडं असं स्प्रेड करायचं. हे बघू शकताय फ्रेंच ट्विस्ट दिसतोय आपल्याला इथे. आता हे जे उरलेले केस आहेत याला तुम्ही असे पण स्टाईल करू शकता. असे घ्यायचे ते व्यवस्थित आणि युपिनच्या साह्याने ते सेट करू शकता तुम्ही. हे बघा, युपिन मध्ये घेते मी आणि युपिन आतमध्ये टाकली आहे. ओके, समोरून फ्रंटवरनं ही हेअरस्टाईल अशी दिसू शकते. बॅक साईडला तुम्ही बघू शकताय. आणि याला फ्रेंच ट्विस्ट म्हणतात. असा व्यवस्थित ट्विस्ट चापून चोपून आला पाहिजे, असा दिसला पाहिजे. इथे तुम्हाला मी फोटो पण दाखवते आणि आपण पण तसाच करायचा प्रयत्न केलेला आहे. कॅन यू सी? आणि रोजेस लावले आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहिल्यात ना या सर्व हेअरस्टाईल्स मी स्वतः क्रिएट केलेल्या आहेत.
थोडं होतं, आपले हात दुखू शकतात, पण एकदा सवय झाली की आपण अशा सेलिब्रिटी स्टाईल हेअरस्टाईल्स अगदी घरीच क्रिएट करू शकतो. ह्या हेअरस्टाईल तुम्हाला या येणाऱ्या फेस्टिवल्समध्ये किंवा सणामध्ये तुम्ही इझिली कॅरी करू शकता. साडीवर किंवा छानशा अशा ड्रेसवर पण ह्या हेअरस्टाईल छान दिसतात. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कुठलं हेअरस्टाईल आवडली ती मला कमेंट करून सांगा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह मेकअपसाठी हेअरस्टाईलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत गुड बाय.